वयात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। डोळे बंद करून जेएनझीवरती विश्वास ठेवू शकतो। नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रातील कार्यक्रमात सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचं वक्तव्य आंदोलन करू नये असं म्हणणार नाही असंही केलं स्पष्ट। जेएनझी आपल्या देशाचं भविष्य घडवणार आहे। जेएनझींसोबतच्या संवाद कार्यक्रमाला आलेल्या अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया, खऱ्या जेएनझींनी मुद्दे उचलले होते, नंतर ते आले ते अँटी सोशल एलिमेंट्स होते असंही वक्तव्य। फडणवीस सरकारचा जेएनझीसाठी मेगा प्लान, तरुणांसाठी राज्यात 1000 रोजगार मेळाव्यांचं आयोजन, मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आदेश। उपमुख्यमंत्री शिंदेंनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे आज भाजप सत्तेत, विरोधात वक्तव्य करण्यापेक्षा भाजपनं शिवसेनेचे आभार मानावे। रवींद्र धंगेकरांचा भाजपा नेत्यांवर हल्ला। रवींद्र धंगेकर जामिनावर बाहेर, ते मूळ शिवसैनिक नाहीत। धंगेकर पक्ष बदलणारा बावळट लोभिता आहे। भाजप आणि शिवसेनेतील धंगेकरांच्या वक्तव्यावरून नवनाथ बन यांचं टीकास्त्र। भाजपच्या टीकेप्रकरणी धंगेकरांशी चर्चा करू, उदय सामंतांकडून स्पष्ट। दरम्यान शिंदेंच्या लाडकी बहीण योजनेमुळे ताकद मिळाली, तिघांचे सांघिक यश होतं। संकल्पना मात्र शिंदेंची होती, सामंतांचं विधान। राजकीय रणनीतिकार आणि नवनियुक्त आमदार प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली। जवळपास 6 तास बैठक झाली। प्रशांत किशोर हे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नवे सल्लागार असणार का, अशा चर्चांना उधाण। मार्चमध्ये राष्ट्रवादीनं नरेश अरोरांचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते रद्द केलं होतं। मंत्री नरहरी झिरवाळांच्या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार। आदिवासी संस्कृती वनरंगाचा 3 दिवस कार्यक्रम, उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते। शरद पवारांसोबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही उपस्थित राहणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा 2 दिवस मुंबई दौरा, 6 आणि 8 ऑगस्ट असे 2 दिवस केंद्रीय गृहमंत्री मुंबईत असणार। आता बघूयात राष्ट्रीय टॉप 9 घडामोडी। कॉकरोच जनता पार्टीची देशभर क्या बोलती पब्लिक मोहीम येत्या डिसेंबर महिन्यात देशभर दौरा करणार, लोकांच्या समस्या जाणून घेणार। सीजेपीच्या अभिजित दिपकेंची घोषणा। छत्रपती संभाजीनगरमध्ये दिपकेंच्या घराबाहेर आंदोलन करणारे 3 तरुण पोलिसांच्या ताब्यात। दिपकेंच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत घराबाहेर अन्नत्याग आंदोलन। सीजेपीनं बैठकीला न बोलावल्यामुळे दोघांनी घेतला होता आक्षेप। सीजेपीच्या बैठकीला न बोलावल्यानं गुजरातच्या तरुणाचं छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजित दिपकेंच्या घरासमोर आंदोलन। परिवार आणि मित्र जर बैठकीत असतील तर हे चालणार नाही, गुजरातच्या तरुण आक्रमक। डिलिमिटेशन महिला आरक्षण विधेयकावर केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आणि राहुल गांधींचा फोनवरून संवाद। महिला आरक्षण लागू न केल्यास महिलांमध्ये असंतोष वाढू शकतो, रिजिजू यांची भूमिका। तर मित्र पक्षांशी चर्चा करून काँग्रेस सरकारसमोर भूमिका मांडणार। उद्धव ठाकरेंच्या पक्षातून फुटलेले खासदार उद्या पंतप्रधानांना भेटणार। उद्या सकाळी फुटीर सर्व 6 खासदार मोदींसोबत करणार ब्रेकफास्ट। शिवसेनेच्या खासदारांसोबत टीएमसी मधून फुटलेले खासदार देखील करणार ब्रेकफास्ट। एकूण 26 खासदारांचा उद्या मोदींसोबत ब्रेकफास्ट। मंत्रिमंडळ बैठकीनंतर संसद भवनातील पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक। पावसाळी अधिवेशनामध्ये सभागृहात कामकाज सुरळीत होण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। लोकसभेचं कामकाज सुरू होताच आजही विरोधकांचा गोंधळ। संसद परिसरामध्ये आजही शहांविरोधात विरोधकांचं आंदोलन। शहा उत्तर द्या, विरोधकांच्या घोषणा। लोकसभेचं कामकाज राम भरोसे, आजही चर्चा नाहीच। विरोधकांच्या गोंधळानंतर लोकसभा उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत स्थगित। राज्यसभेतही विरोधकांचा गदारोळ। तहलका मासिकेचे संस्थापक तरुण तेजपाल अत्याचार प्रकरणात दोषी। मुंबई हायकोर्टानं 2021च्या कनिष्ठ न्यायालयाचा निकाल फिरवला। सहकारी महिला पत्रकार अत्याचार प्रकरणात तेजपालला 10 वर्षांचा तुरुंगवास।